गॅस टंचाईच्या चर्चा, एजन्सी बाहेर लागलेल्या रांगा आणि गुढीपाडवा अगदी तोंडावर. पण या सगळ्यात पुणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर ती म्हणजे अशी की आता गॅस बुकिंग केल्यानंतर किती वेळात सिलेंडर घरपोच मिळणार याबाबत आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी मोठा निर्णय घेतलाय. तर काय आहे तो, चला तर आपण जाणून घेऊयात. पुण्यातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता पुणेकरांसाठी गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत म्हणजे 4 दिवसात घरपोच सिलेंडर मिळणार आहे. गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लागल्याच्या चित्रही आपल्याला पाहायला मिळाले होते. तर याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना स्पष्ट आदेश दिलेत. तर त्याचबरोबर नवीन नियमांनुसार ग्राहकांनी डिलिव्हरी कोड दिल्यानंतरच सिलेंडर वितरित केला जाणार आहे. दरम्यान व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे हॉटेल, मेस आणि खाद्य व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर घरगुती गॅसचे दरही वाढल्याने नागरिकांवर आर्थिक ताण सुद्धा वाढलेला आहे. गॅस वितरण सुरळीत आणि सुरक्षित व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागालाही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गॅस एजन्सी आणि गोदामांवर अनावश्यक गर्दी होऊ नये, कायदा सुव्यवस्था राखावी, तसेच वितरणात अडथळा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान गॅस टंचाईचा परिणाम सणांवरही दिसून येत आहे. गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठींच्या हारांच्या किमतीत तब्बल 40% वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्यामुळे लाकूड आणि डिझेलवर उत्पादन करावे लागत असल्याने खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे गॅस टंचाईच्या अफवा तर दुसरीकडे प्रशासनाचा 96 तासात सिलेंडर घरपोच देण्याचा निर्णय. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावी होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.